हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल MH सेट पेपर वन. तर आपल्या या PYQच्या सिरीजमध्ये आज आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर वनच्या युनिट 6चे म्हणजेच लॉजिकल रिझनिंग या युनिटचे काही PYQs अभ्यासणार आहोत. एक्झामच्या दृष्टिकोनातून सर्व कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण वेगवेगळे टाईपचे प्रश्न विचारले जातात आणि ते कसे सॉल्व्ह करायचे कमीत कमी वेळात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 31 दिलेला आहे, जो तुम्ही पाहू शकता 2016 मध्ये विचारण्यात आलेला होता. आपला असा डाऊटही असू शकतो की 2018 नंतर सिलेबस चेंज झालेला आहे, तर ह्या क्वेश्चन पेपर्स आपण आधीच्या का पाहतोय. तर असं काही नाहीये. आय नो सिलेबस चेंज झालेला आहे, पण ज्या काही आधीच्या क्वेश्चन पेपर्स आहेत 2018च्या आधीच्या, त्यांचाही आपल्याला नक्कीच उपयोग होणार आहे. कारण सिलेबस हा चेंज झालेला असला तरी हे पॉईंट्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेतच. अजून वाढ झालेली आहे त्या सिलेबसमध्ये, परंतु हे पॉईंट्सही तेवढेच महत्त्वाचे आहेत, म्हणून आपण हे सर्व PYQs इथे अभ्यासणार आहोत. तर क्वेश्चन दिलेला आहे, 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत आपल्याला आणि पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येतो असं विचारलं आहे. तर पाहू शकता 2 स्टेटमेंट आहे. फर्स्ट मध्ये म्हटलं आहे, ऑल द बॉलर्स ऑफ माय टीम्स आर विकेट टेकर्स. माझ्या संघातील सर्व गोलंदाज विकेट घेणारे आहे. तर आपण सपोज बघा, मी असं राऊंड करून तुम्हाला सांगितलं होतं की इझी जातं समजायला. ऑल द बॉलर्स म्हणजे समजा हे सर्व बॉलर्स आहेत आणि हे सर्व विकेट टेकर्स आहेत. तर ते विकेट घेत आहे, विकेट टेकर्स असं लिहून घेऊ आपण. ऑफ माय टीम, तर कोणाची तरी टीम आहे आणि त्याच्यातले सर्व जे बॉलर्स आहेत ते विकेट टेकर्स आहेत. आणि वरुण इज नॉट अ विकेट टेकिंग बॉलर. तर बघा, वरुण हा विकेट घेणारा गोलंदाज नाहीये, विकेट टेकिंग बॉलर नाहीये, म्हणजे वरुण या टीम मध्ये नसणारे हे आपण या सेकंड स्टेटमेंट वरून फाइंड आउट करू शकतो की वरुण या टीम मध्ये नाहीये. आता आपण कन्क्लुजन बघू, म्हणजे आपल्याला आपले ऑप्शन्स व्यवस्थित कळतील. तर कन्क्लुजन 1 काय की वरुण इज अ स्पिन बॉलर. तर इथे कुठे काही आपल्याला दिसतंय का की स्पिन बॉलर रिलेटेड काही दिलेलं आहे आपल्या स्टेटमेंट्स मध्ये? तर नाही, म्हणून कन्क्लुजन 1 तर फॉलो नाही करत. आता आपण कन्क्लुजन 2 पाहणार आहोत. वरुण इज नॉट अ बॉलर ऑफ माय टीम. तर मी तुम्हाला इथेही सांगितलं की बघा, वरुण हा विकेट टेकर पण नाहीये, बॉलर बी नाहीये, म्हणून तो या टीमचा नाही झाला. माय टीम इथे दिलेला आहे आणि तो स्टेटमेंट सेकंड वरून कळतंय की वरुण इज नॉट अ विकेट टेकिंग बॉलर, म्हणून तो या टीमचा नाही झाला आणि म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून फक्त कन्क्लुजन 2 इथे फॉलो होत आहे, ते आपण पाहू शकतो की ऑप्शन बी आहे, ओनली 2, आणि म्हणून हे त्याचं आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे जे काही दिलेलं आहे ते व्यवस्थित मांडून असं काहीतरी फिगरमध्ये वगैरे, तर आपलं उत्तर चुकण्याचे चान्सेस इथे नसतात. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. सेम काइंड ऑफ आहे. 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत, 2 कन्क्लुजन दिलेले आहेत आणि त्यातनं कोणतं फॉलो करतो ते काढायचं आहे. तर फर्स्ट याच्यात म्हटलं आहे, ऑल ॲपल्स आर मँगोज. तर सर्व जे काही सफरचंदे आहेत ते मँगोज आहेत. बघा, हे सर्व ॲपल्स मँगोज आहेत. आणि सेकंड स्टेटमेंट आहे, ऑल मँगोज आर बनाना. आता म्हटलंय की हे सर्व जे मँगोज आहेत ते बनाना आहेत. हे तुम्ही पाहू शकता, आपण अशा प्रकारे मांडून घेतले. तर कन्क्लुजन 1 काय दिले, ऑल ॲपल्स आर बनानास. तर आपल्याला दिसतंच आहे की हे जे काही सर्व सफरचंद आहेत ते बनाना आहेत, म्हणून हे फॉलो करतं. आणि सम बनानाज आर मँगोज, सम बनानाज आर मँगोज, तर ते पण आपल्याला इथे दिसते की ते फॉलो करतंय. इथे दोघंही स्टेटमेंट्स फॉलो करताय आणि म्हणून ऑप्शन सी बोथ 1 and 2 हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचं इथे असणार आहे. पुढचा प्रश्न तुम्ही पाहू शकता. अगेन आपल्याला आपल्या अल्फाबेटिकल सिरीजवर हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. दरवर्षी एक तरी क्वेश्चन एकतर युनिट नंबर 5 मधून किंवा 6 मधून आपल्याला या सिरीजवर विचारण्यात येतोच. जास्त काही डिफिकल्ट नसतो, पण तरी आपण हे जसं मी तुम्हाला यापूर्वी खूप वेळा सांगितलंय, हे मागे एक क्वेश्चन पेपर मिळतच लिहून ठेवायचं, वेळ वाचवण्याचा प्रयत्न करायचा. तर बघा, फ्रॉगसाठी हा कोड दिलेला आहे. तर ट्रिपसाठी काय असेल असं त्यांनी आपल्याला इथे विचारलं आहे. तर एफसाठी त्यांनी 7 यूज केलाय. तर तुम्ही पाहू शकता एफचा नंबर 6 आहे, त्याच्या पुढचा यूज केलाय त्यांनी. आरसाठी पण 18 आहे, पण त्यांनी त्याच्या नेक्स्ट 19 यूज केलाय. तर आपल्याला कळून गेलं की ते कोणता रूल फॉलो करतात. आता आपण पाहूया. टीचा 21 आहे, सॉरी 20 आहे, म्हणजे आपण 21 घेऊ. आरचं इथे दिसतोय 18 आहे, म्हणजे आपण 19 घेऊ. तर 21 आणि 19 कुठे दिसतंय आपल्याला? ऑप्शन बी मध्ये, म्हणजेच आपलं ऑप्शन बी हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत 2016चाच अगेन. विच वन इज द ऑड मॅन आउट. तर आपल्याला एक सिरीज दिलेली आहे आणि त्याच्यातनं वेगळा कोणता आहे ते पाहायचं आहे. चला, FEG पाहू शकता तुम्ही. एफ मिडलला आहे, त्याच्या आधीचा ई आणि नंतरचा जी. TSU, टी आहे, त्याच्या आधीचा एस नंतरचा यू. एन, त्याच्या आधीचा एम
आणि नंतर एल दिसतोय का आपल्याला? नाही. तर एमच्या पण इकडचा घेतलाय तो, म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे. आणि आर क्यू एस पण चेक करू. आर, त्याच्या आधीचा क्यू, नंतरचा एस. मग आपल्याला आता दिसतंय की ऑप्शन नंबर सी जे आहे ते या गटात नाही बसते आणि आपल्याला ते शोधायचं होतं ऑड मॅन आउट, म्हणून ऑप्शन सी हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचे इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर बघा, व्यवस्थित लक्ष द्या. 5 प्लेयर्स पी क्यू आर एस अँड टी आर प्लेइंग कार्ड्स ऑन अ टेबल फेसिंग द सेंटर. पी इज ऑन द लेफ्ट ऑफ क्यू. ओके, तर याची मांडणी आपल्याला करावी लागणार आहे. आधी लक्षात घ्या, प्रश्न काय की 5 खेळाडू आहेत पी क्यू आर एस टी आणि एका टेबलाभोवती पत्ते खेळत आहेत. तर बघा, इथं म्हटलेलं काय, फेसिंग द सेंटर, सेंटरकडे ते फेस करून, म्हणजे एक टेबल आहे, म्हणजे राऊंड टेबल आहे आणि सेंटरकडे तोंड करून ते बसलेले आहेत आणि ते पत्ते खेळत आहे. इथं तर 5 लोक आहेत, तर मी हे अशा प्रकारे दाखवून देते. हे झाले 4 आणि इथे काहीतरी हा एक, हे 5 पोझिशन आपण फिक्स केलं. आणि आता जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण व्यवस्थित फक्त इथे मांडत जाऊ, म्हणजे आपल्याला कळेल. तर पहिले लक्ष द्या, पी हा क्यूच्या डाव्या बाजूस बसलेला आहे. तर लक्षात घ्या, समजा इथे क्यू आहे, तर ही त्याची उजवी बाजू झाली, ही डावी झाली, तर आपण इथे पी घेतला. ओके, ही मांडणी केली. नंतर काय आहे, परंतु टीचा शेजारी नाहीये. तर पी हा टीचा शेजारी नाहीये असं म्हटलेलं आहे. मग पीची इकडची जागा तर भरलेली, म्हणजे टी जो आहे तो इथे येणार नाही. इथे फक्त एक आपण लिहून घ्यायचं आपल्या इन्फॉर्मेशन साठी की टी इथे येणार नाही, म्हणजे टी एकतर इथे येईल किंवा इथे येईल. आता पुढे बघू काय दिलेलं आहे. एस हा आरच्या डाव्या बाजूला बसलेला आहे आणि तो क्यूचा शेजारी नाही. क्यूच्या शेजारी एस नाहीये, म्हणजे एस या दोघांमधून कुठेतरी येणार आहे. पण लक्षात ठेवा की तो आरच्या डाव्या बाजूला आहे. मग जर आपण एस ला इथे घेतलं तर त्याची डावी बाजू, त्याच्या डाव्या बाजूला, सॉरी, एस जर इथे घेतला तर आणि इथे जर आर घेतला आपण, तर त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला दिसते की यस येतोय, सॉरी, आरच्या उजव्या बाजूला एस येतोय, हे यावरून आपल्याला कळते. आणि तो क्यूचा शेजारी नाहीये, हे पण इथे आलं. आता उरलं कोण? टी उरला. टी इथे नव्हता, हे दोघी जागा पण फिल झाल्या, म्हणजे नक्कीच टी इथे असणार आहे. हे मी इरेज करून देते, जस्ट तुमच्या अंडरस्टँडिंग साठी होतं. येस, तर आता आपल्याला सगळ्यांच्या पोझिशन्स कळून गेल्या. आणि बघा, एसच्या सॉरी, टी हा क्यूच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. तरी हे बघा, हे पण आपण जर क्रॉस चेक केलं, क्यूच्या उजव्या बाजूला टी आहे, म्हणजे जे काही दिलेलं आहे आपण मांडलंय ते अगदी बरोबर आहे. आता विचारलं काय ते बघू. एसच्या डाव्या बाजूस कोण आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर याच्यावरून आपल्याला दिसतंय की एसच्या डाव्या बाजूला कोण बसलेला आहे, तर एसच्या डाव्या बाजूला पी बसलेला आहे आणि उजव्या बाजूला आर आहे दिसतंय, डाव्या बाजूला पी आहे, आणि म्हणून ऑप्शन बी, पी हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचं इथे असणार आहे. तर बघा काय केलं, सर्क्युलर टेबल सांगितलं होतं, सर्वजण सेंटरकडे तोंड करून बसलेले आहेत, आपण ते दाखवलं आणि जे दिलेलं होतं त्याची मांडणी करत गेलो आणि एकदा चेक केलं तर बरोबर होतं. आणि मग आपण फाइंड आउट केलं एसच्या उजव्या बाजूला कोण बसलेलं आहे ते. यावरून आपल्याला ऑप्शन नंबर बी इथे मिळालं. नेक्स्ट क्वेश्चन परत तुम्ही पाहू शकता. अगेन रिलेटेड टू एबीसीडी विचारला आहे. तर ई जी एफ दिलेला आहे, ई जी आणि त्याच्या मधला एफ, नंतर आय के जे. तर एक्स सोडून आय के जे. पुन्हा मग जर आपण एक्स सोडला तर पाहू शकता तुम्ही एम, सॉरी, आय के आणि जे, मग एम ओ आणि एन येणार आहे, म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर ए हे इथे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. एम ओ एन, जे काही रिलेशन होतं ते आपण पाहिलं आणि त्याप्रमाणे हे सॉल्व्ह केलं. पुढचा प्रश्न आहे जो 2017 मध्ये विचारण्यात आला होता, तो आता आपण पाहणार आहोत. एक न्यूमेरिकल सिरीज दिलेली आहे आपल्याला. तर इथे तुम्ही पाहू शकता 7 दुणे 14 आपल्याला माहिती आहे, 7 दुणे 14 होता, 14 + 1 केलं तर 15 मिळतंय, 15 दुणे 30 होता आणि 30 + 1 केलं तर 31 तिथे दिलेला आहे. त्याचप्रमाणे 31 गुणिले 2 62 होता आणि 62 1 + 63, म्हणजेच ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर अशा प्रकारे काही सिंपल पण असतं, फक्त एक ट्रिक आपल्याला दिलेली असते, ती व्यवस्थित ओळखायची असते. पुढचा प्रश्न तुम्ही पाहू शकता. एक सिरीज दिलेली आहे बी डी एफ. एक मिनिट, येस, आपल्याकडे इथे वरती हे अवेलेबल आहे, आपण पाहूया. बी डी आणि एफ दिलेला आहे. ओके, देन आहे एच जे एल. तर एक्स सोडून दिलेला आहे एच जे एल आणि त्याच्यानंतरचं फाइंड आउट करायचं आहे. तर इथे एक्स सोडला आहे, तर आपण असं करू शकतो की एम सोडून मग एन पी आर हे असं आपण करू शकतो. तर अशी चुकी नाही करायची. एकदा पुढचं पण इथे आपण चेक करून घेऊ, कारण इथे बघा, इथे डायरेक्ट डब्ल्यू वाय ए दिलेला आहे, म्हणजे डब्ल्यू वाय आणि ए. तर
हे जर रिलेशन बघितलं आपण तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आधी एक सोडलाय आणि जर आपण इथे दोन ड्रॉप केले म्हणजे एम आणि एन ड्रॉप केला तर आपल्याला मिळतंय ओ क्यू एस आणि मग तीन ड्रॉप केल्यानंतर डब्ल्यू वाय आणि ए. तर असं यात जरा वेगळं रिलेशन होतं म्हणून हे पण क्रॉस चेक करून घ्यायचं. म्हणून आपलं बरोबर इथे येणार आहे ओ क्यू आणि एस आणि ते ऑप्शन तुम्ही पाहू शकता ऑप्शन नंबर बी म्हणून हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचं इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. In a code language, train is coded as this, then what is the code for the word study? अगेन आपल्याला एक कोड लँग्वेज दिलेली आहे. टी साठी एस यूज केलाय, आर साठी पण एस यूज केलाय. तर इथे तुम्ही पाहू शकता टी साठी एस म्हणजे त्याच्या आधीचा लेटर यूज केला आहे आणि आर साठी एस म्हणजे नंतरचा, म्हणजे पहिल्यासाठी आधीचा आणि दुसऱ्यासाठी नंतरचा. आणि ए साठी पण आपण पाहू शकतो त्यांनी यूज केलाय झेड म्हणजे परत आधीचा. तर आधी नंतर आधी अशी त्यांनी नंबरिंग केलेली आहे. तर आता इथे आपण पाहू शकतो एस साठी मग एसच्या आधीचा काय दिलेला आहे आपल्याला आर आहे. तर फर्स्ट लेटर आपलं आर येणार आहे. देन आहे टीच्या नंतरचा आपल्याला पाहावा लागणार आहे. टीच्या नंतर आपल्याला माहिती आहे यू येतो आर यू आणि त्याचप्रमाणे आपण केलं तर मग नेक्स्ट येतो यूच्या आधीचा टी आणि आपल्याला इथे दिसतंय की ऑप्शन नंबर ए मध्ये आपल्याला आर यू टी दिसतंय आणि म्हणूनच ऑप्शन ए हे क्वेश्चन नंबर 33चं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग शोज द करेक्ट रिलेशनशिप अमंग प्लेयर्स स्टुडंट्स अँड गर्ल्स. तर पुढीलपैकी कोणती आकृती खेळाडू विद्यार्थी आणि मुली यांच्यामध्ये संबंध दाखवते असं विचारलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला चार ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्यामधून आपल्याला हे रिलेशन जी फिगर दाखवते ते चूज करायचं आहे. तर यात तुम्ही पहिलंच ऑप्शन पाहू शकता की म्हटलेलं काय आहे प्लेयर्सचे स्टुडंट्सचे आणि गर्ल्सचे. तर जे काही ऑप्शन ए आहे ते अगदी बरोबर रिलेशन इथे दाखवतंय. कारण बघा जर आपण हा सर्कल पण घेतला सपोज हा प्लेयर्स आहे तर जे प्लेयर्स आहेत ते आपल्याला माहिती नाहीये ते स्टुडंट्सही असू शकता आणि त्यातले काही मुली पण असू शकता. असं नाही की स्टुडंट्समध्ये फक्त बॉयजच येतील असं. आणि त्याचप्रमाणे ज्या गर्ल्स आहेत त्या स्टुडंट पण असतील आणि प्लेयर्स पण. तर हे जे आहे ते ही फिगर ते रिलेशन अगदी परफेक्टली दाखवते आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहू शकता 2017 मध्येच विचारण्यात आलेला होता. अशोक jumped higher than Mohan but not higher than Chetan. Naresh jumped higher than Krishna but not as high as that Mohan. Then what is the correct descending order of the players considering their jump? तर अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली हे पण आपण एकदा मांडून घेऊ म्हणजे आपल्याला कळेल. तर तुम्ही इथे पाहू शकता अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली म्हणजे मोहनच्या तो पुढे आला. ओके. परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारलेली नाहीये. म्हणजे अशोकने चेतनपेक्षा उंच बघा अशोकचा संबंध येतो त्याने चेतनपेक्षा नाही मारले म्हणजे चेतनने अशोकच्या पुढे मारलेली आहे उडी असं इथे लक्षात येतं. देन आहे नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने मोहन एवढी उंच उडी मारली नाही. नरेशने कृष्णापेक्षा उंच पण मोहन एवढी नाही म्हणजे मोहनने जास्त केली आणि नरेश आलं आणि मग इथे आला कृष्णा. एकदा आपण परत पाहू शकतो की अशोकने मोहनपेक्षा उंच मारली अशोक पुढे आला परंतु त्याने चेतनपेक्षा उंच नाही मारली म्हणून अशोक चेतनच्या मागे आला. नरेशने कृष्णापेक्षा उंच मारली म्हणजे नरेश पुढे परंतु त्याने मोहन एवढी मारली नाही म्हणजे मोहन पुढे येणार आहे. तर हा जो क्रम आहे तो आपला कसा झाला मोठ्यापासून तर लहानापर्यंत आपण घेतलेला आहे आणि त्यांनी आपल्याला विचारलं काय आहे की उतरता क्रम विचारला आहे म्हणजे तेच आहे उतरता क्रम. तर इथे तुम्ही पाहू शकता आधी आपल्याला दिलेला आहे चेतन देन आहे अशोक देन आहे मोहन. कुठे दिसतंय चेतन अशोक मोहन नरेश कृष्णा म्हणजेच ऑप्शन नंबर सी हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचं इथे असणार आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थितरित्या मांडणी केली तर आपल्याला उत्तर अचूक आणि आरामात लवकर मिळत असतं. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 36 इथे विचारला आहे. बेस्ड ऑन द फॉलोइंग स्टेटमेंट्स विच ऑफ द फॉलोइंग कंक्लुजन्स गिवन बिलो इज फॉलोज. तर दोन स्टेटमेंट दिलेले आहे दोन कंक्लुजन दिलेलं आहे आणि त्यामधलं कोणतं फॉलो करतं हे विचारलं आहे. तर फर्स्ट याच्यात म्हटलेलं आहे ऑल सोशल वर्कर्स आर पॉलिटिशियन. तर जे काही सर्व सोशल वर्कर्स आहेत ऑल सोशल वर्कर्स आर पॉलिटिशियन्स ते पॉलिटिशियन्स आहेत. आणि स्टेटमेंट सेकंड मध्ये म्हटलेलं आहे सम पॉलिटिशियन्स आर प्रोफेशनल. तर काही पॉलिटिशियन्स फक्त पॉलिटिशियन्स हे सोशल वर्कर नाहीये म्हणून मी फक्त पॉलिटिशियन्सचा पार्ट घेते तर ते काय आहेत प्रोफेशनल आहेत असं म्हटलेलं आहे. ओके आता आपण कंक्लुजन चेक करूया. नो सोशल वर्कर इज पॉलिटिशियन.
एकही सोशल वर्कर पॉलिटिशियन नाही असं हे स्टेटमेंट म्हणते, पण आपल्याला इथे दिसतंय की सर्व सोशल वर्कर हे पॉलिटिशियन्स आहे, म्हणून कंक्लुजन 1 जे आहे ते इथे फॉलो नाही करत. देन सेकंड आहे ऑल पॉलिटिशियन्स आर प्रोफेशनल. तर इथे दिसतंय की आपल्याला काहीच पॉलिटिशियन प्रोफेशनल आहे असं दिलेलं पण आहे की सम पॉलिटिशियन्स आर प्रोफेशनल, म्हणून सर्व पॉलिटिशियन्स प्रोफेशनल तर येणार नाही, म्हणून हे पण कंक्लुजन फॉलो नाही करत. दोघंही फॉलो नाही करत आणि म्हणून ऑप्शन नंबर डी नायदर 1 नॉर 2, एकही अनुसरण करत नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थित मांडणी करून हे सॉल्व्ह करायचे असतात. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग विल कम्प्लीट द सिरीज विचारला आहे आपल्याला. एक सिरीज दिलेली आहे EGIKNP. तर आपण चेक करू. EG 1 सोडून IK 2 सोडून विचार दिलेला आहे NP. मग आता इथे 3 सोडून असणार आहे TV. आपल्याला हे दिसतंय. आपण चेक करू आहे का ते ऑप्शन. तर येस, ऑप्शन नंबर बी जे आहे त्याच्यामध्येच आपल्याला दिसतंय टीव्ही, म्हणजेच हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. आणि त्यानंतर AC आहे ते पण आपण चेक करून घेऊ. टीव्ही नंतर बरोबर त्यांनी 4 सोडून दिलेला आहे A आणि C, म्हणजे आपण जे उत्तर शोधलेलं आहे ते अगदी बरोबर आहे इथे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. In a code language, the word Chennai is coded as this. Then what is the code for the word सांगली? आता आपण रिलेशन पाहून घेऊ चेन्नईचं याच्यासोबत काय आहे आणि मग आपल्याला सांगलीसाठी फाइंड आउट करायला इझी जाईल. तर C साठी त्यांनी 4 घेतलाय, आपण पाहतोय. नंतरचा 4 घेतलाय. H साठी त्यांनी 9 घेतलेला आहे. H चा जो आहे तो 8 आहे, त्याच्या पुढचा त्यांनी 9 घेतलाय. तर आपल्याला रिलेशन आता कळलं. आता आपण S साठी पाहूया. S चा आहे 19, म्हणजे त्यांनी 20 घेतलेला असेल. A चा 1 आहे म्हणजे 2 घेतलेला आहे. N चा इथे तुम्ही पाहू शकता 14 आहे, म्हणजे मग इथे 15 येईल. तर इथं कुठे दिसते आपल्याला 20, 21 आणि 5. येस, तर ऑप्शन नंबर ए मध्ये आपल्याला ते रिलेशन दिसते, म्हणून ऑप्शन ए हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग शोज द करेक्ट रिलेशनशिप अमंगस्ट प्लेयर, कबड्डी प्लेयर अँड फुटबॉल प्लेयर. तर आपल्याला आकृती शोधायची आहे की जी बरोबर आपल्याला दाखवणार आहे. खेळाडू आहेत, कबड्डी आणि फुटबॉल हे पण त्यात आहेत, तर ते कोणतं दाखवेल. तर इथे तुम्ही ही आकृती पाहू शकता. आणि हे बघा, इथे पण आपल्याला लक्षात येते की जे काही ऑप्शन सी आहे हे दिलेले आहेत की हे सर्व खेळाडू आहेत आणि त्या खेळाडूंमध्ये समावेश होणार आहे कबड्डी प्लेयर आणि फुटबॉल प्लेयर्सचा. ते दोघांचं एकमेकांसोबत रिलेशन नाहीये, कारण ते टोटली वेगळे. हे कबड्डी खेळतात आणि हे फुटबॉल खेळतात, पण हे सर्व प्लेयर्स आहेत म्हणून ते प्लेयर्सच्या याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि म्हणून ऑप्शन सी जे आहे ते अगदी बरोबर आपल्याला दाखवत आहे हे फिगर, रिलेशन अमंग्स प्लेयर्स, कबड्डी प्लेयर अँड फुटबॉल प्लेयर. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, जो 2018 मध्येच विचारण्यात आलेला होता. तुम्ही पाहू शकता. If football is lighter than tennis ball and basketball is heavier than tennis ball but lighter than handball, then which of the following correct ascending order of the balls in terms of weight. तर आता आपल्याला चढता क्रम विचारला आहे. जर फुटबॉल टेनिस बॉल पेक्षा हलका आहे, म्हणजे टेनिस बॉल इथे जड झाला, फुटबॉल हलका झाला. बघा, मोठ्याचं साइन टेनिस बॉलकडे आपण दर्शवलं आहे. आणि जर फुटबॉल टेनिस बॉल पेक्षा हलका आहे आणि बास्केटबॉल टेनिस बॉल पेक्षा जड आहे. टेनिस बॉल पेक्षा जड कोण आहे? बास्केटबॉल. परंतु हँडबॉल पेक्षा हलका आहे. तर हा जो काही बास्केटबॉल आहे तो हँडबॉल पेक्षा हलका त्यांनी सांगितला आहे, हँडबॉल. तर आपण हे अशा प्रकारे लिहून घेतलं. तर हे बघा, हँडबॉल झाला, त्यानंतर बास्केटबॉल, टेनिस बॉल आणि फुटबॉल. फुटबॉल टेनिस बॉल पेक्षा हलका आहे, म्हणजे हा सगळ्यात कमी वेटचा झाला, हा लायटर झाला. आणि आपल्याला काय विचारलंय? वजनानुसार चेंडूचा चढता क्रम विचारला आहे आपल्याला, म्हणजे आधी कमी वजन ज्याचं असेल तो आणि त्याच्यापासून आपण जाऊ, कारण चढता क्रम आहे, उतरता नाहीये. पण जर आपण अशी मांडणी केलेली तर कन्फ्युज होऊन आपण डिरेक्टली ही सिरीज नाही घेऊ शकत. त्यांनी आपल्याला चढता क्रम विचारलाय, तर आधी फुटबॉल येईल, त्यानंतर टेनिस बॉल येईल. तर फुटबॉल, टेनिस बॉल ऑप्शन ए आणि सी मध्ये दिसतंय, बी आणि डी इथे कट झाला, आणि त्यानंतर बास्केटबॉल, म्हणजेच ऑप्शन नंबर ए आपल्याला इथे दिसतंय आणि ते अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचं इथे असणार आहे. तर अशा प्रकारे हे पण चेक करून घ्यायचं, असेंडिंग विचारलंय का डिसेंडिंग विचारलंय, जी आपण मांडणी करतो तेव्हा, कारण यात आपल्याला ते कन्फ्युज करायला पाहता, पण आपल्याला व्यवस्थित उत्तर इथे फाइंड आउट करायचं असतं. पुढचा प्रश्न आता आपण पाहणार आहोत. Based on the following statements, which of the following conclusions given below. तर 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, 2 कंक्लुजन दिलेले आहेत आणि त्यातून आता आपल्याला कोणतं कंक्लुजन ट्रू आहे हे फाइंड आउट करायचं आहे.
यात स्टेटमेंट 1 दिलेलं आहे, ऑल ॲनिमल्स आर इंटेलिजंट अँड ऑल इंटेलिजंट थिंग्स आर ह्युमन बीइंग्स. तर आधी काय म्हटलेलं आहे की ऑल ॲनिमल्स, सर्व जे काही ॲनिमल्स आहेत ते काय आहेत, इंटेलिजंट आहेत. तर इथे आपल्याला दिसते ऑल ॲनिमल्स आर इंटेलिजंट अँड ऑल इंटेलिजंट थिंग्स आर ह्युमन बीइंग्स, आणि सर्व इंटेलिजंट वस्तू ज्या आहेत ते ह्युमन बीइंग्स आहेत असं म्हटलेलं आहे. आणि सेकंड स्टेटमेंट आहे सम चिल्ड्रन आर इनोसंट. तर इथे इनोसंटचा काही संबंध नाहीये, हे तुम्ही पाहू शकता इंटेलिजंटसाठी आहे. म्हणजे काही जे चिल्ड्रन आहेत ते इनोसंट आहेत, हे चिल्ड्रन्स आहे, हे इनोसंट आहे, आणि हा त्यांच्यातला कॉमन पार्ट काही आहे म्हणून. आता आपण कंक्लुजन पाहणार आहोत, इथे व्यवस्थित लक्ष द्या. सम ॲनिमल्स आर ह्युमन बीइंग्स. काही ॲनिमल्स हे ह्युमन बीइंग्स आहे. इथं आपल्याला दिसतंय की सर्वच ॲनिमल्स ह्युमन बीइंग्स आहेत, म्हणून काही तर असणार आहे, म्हणून हे स्टेटमेंट फॉलो करते. आणि सम चिल्ड्रन आर नॉट इनोसंट. तर इथे पण दिसतंय की काही चिल्ड्रन इनोसंट आहेत आणि तर काही नसणार आहेत. हे पण यावरून आपल्याला फक्त सेकंड स्टेटमेंट वरून दिसते की काही आहे तर काही नसणार आहे, आणि म्हणून हे पण स्टेटमेंट इथे फॉलो होत आहे. आणि दोघी फॉलो करत आहे म्हणून बोथ 1 and 2, म्हणून ऑप्शन नंबर सी हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचे इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, जो 2019 मध्ये विचारण्यात आलेला होता. अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मिनिंगफुल लॉजिकल ऑर्डर इंडिकेटिंग द करेक्ट सिक्वेन्स. काहीतरी वर्ड्स दिलेले आहेत आणि आपल्याला आता प्रॉपर सिक्वेन्स इथे पाहायचे आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, गवत आहे, दही आहे, दूध आहे, गाय आहे, लोणी आहे. तर आपल्याला माहिती आहे गाय दूध देईल आधी, सॉरी गाय दिलेली आहे, मग ती आधी गवत खाईल. तर आधी 4 आलं, देन 1 आलं, आणि गवत खाल्ल्यानंतर ती दूध देईल, आपल्याला ते पण लक्षात येतं इथून. तर ही सिरीज बघा इथे कुठे फॉलो होते का स्टार्टिंगलाच, 4 1 3. तर यस, आपल्याला डी मध्ये दिसतंय. पुढचं पण आपण चेक करून घेऊ आता. त्यानंतर दही आणि दह्यानंतर लोणी. तर ही सिक्वेन्स अगदी इझी होती, आपल्याला पाहूनच कळलं, आणि म्हणून ऑप्शन नंबर डी हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचं इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर एच जे एल एन चे रूपांतर आय एल ओ आर होत असेल तर त्याच तत्वाने याच्यासाठी पर्याय फाइंड आउट करायचा आहे. एच साठी आपल्याला दिसतंय आय घेतलेला आहे त्यांनी एचच्या नंतरचा, जे साठी घेतलेला आहे एल म्हणजे एक सोडून, तसं डी च्या नंतरचा आहे ई, आणि एफ नंतर एक सोडून आहे एच. ई एच कुठे दिसतंय आपल्याला, ऑप्शन नंबर बी मध्ये दिसतंय, आणि तेच इथे आपल्याला लगेच रिलेशन कळतंय, म्हणून ऑप्शन नंबर बी हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, पॅरेट्स हॅव ग्रीन कलर, दिस स्टेटमेंट इज ॲट. तर पोपटाचा रंग हिरवा आहे, हे विधान कोणत्या प्रमाणाचे आहे, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान का अर्थपत्ती. तर आपल्याला मी सांगितलंय की जे डोळ्यांना दिसतं किंवा जे स्पर्शाने जाणवतं ते प्रत्यक्षात त्याचा समावेश होतो परसेप्शन मध्ये. तर आपण जेव्हा पॅरेटला पाहतो आपल्याला माहिती आहे की पॅरेट ग्रीन कलरचा असतो, पोपट हिरवा आहे, आणि हे एक प्रत्यक्ष प्रमाण आहे, आणि म्हणून ऑप्शन नंबर ए प्रत्यक्ष परसेप्शन हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचे इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इथे तुम्ही पाहू शकता, खाली दिलेल्या विधानांवर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहे. 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि 2 कंक्लुजन. अगेन, ऑल डॉंकीज आर हार्डवर्किंग. हे सर्व जे डॉंकीज आहेत ते हार्डवर्किंग आहेत. ऑल डॉंकीज आर हार्डवर्किंग. सम हार्डवर्किंग ॲनिमल्स आर ह्युमन बीइंग्स. तर सम हार्डवर्किंग ॲनिमल्स म्हटलेलं आहे त्यांनी, म्हणजे डॉंकीज पण येतील, ॲनिमल्स आहेत, सम हार्डवर्किंग दोघींचा काहीतरी पार्ट येणार आहे, आणि ते आहे ह्युमन बीइंग्स आहेत असं इथे म्हटलेलं आहे. ओके, तर आपण दोघी स्टेटमेंट मांडून घेतलं. आता कंक्लुजन पाहूया. सम डॉंकीज आर हार्डवर्किंग. तर सर्वच डॉंकीज हार्डवर्किंग आहेत, तर काही तर असणारच आहे, म्हणून कंक्लुजन 1 इथे फॉलो करतंय हे आपल्याला दिसतंय. सेकंड आहे सम डॉंकीज आर ह्युमन बीइंग. ह्या रिलेशनमध्ये पण दिसते आपल्याला की काही डॉंकीज हे ह्युमन बीइंग्स आहेत, म्हणून हे पण स्टेटमेंट इथे फॉलो होत आहे, आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो दोघी स्टेटमेंट फॉलो होत आहे. असं जे ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, 1 and 2 बोथ, आणि म्हणून हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2019 मध्येच विचारण्यात आलेला होता. अगेन आपल्याला एक आकृतीमध्ये हे रिलेशन शोधायचं आहे, बॉयज, स्टुडंट्स आणि गर्ल्स हे रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर तुम्ही इथे आकृत्या पाहू शकता. तर यात जे परफेक्टली दर्शवतंय ते आहे ऑप्शन नंबर ए, की हे सर्व स्टुडंट्स आहेत, त्यात हे काही बॉयज आहेत आणि हे काही गर्ल्स आहेत, आणि म्हणून ऑप्शन नंबर ए हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचे इथे असणार आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. एक एक पॉईंट्स की कुठे आपण किती वेळ दिला पाहिजे आणि कशा प्रकारे सॉल्व्ह केलं पाहिजे, स्टेप बाय स्टेप मांडणी केली पाहिजे, म्हणजे आपले उत्तर चुकण्याचे चान्सेस तिथे नाहीसे होतात. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका, आणि कोणतेही काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. थँक्यू.